श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे योगिनी एकादशी। एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते। वर्षामध्ये 24 एकादशी येत असतात आणि ह्या 24 एकादशीचं जो कोणी व्रत करतो, उपवास करतो, त्याच्या जीवनामध्ये कधी सुख, संपत्ती, धन, दौलत, आयु, आरोग्य याची कधीच कमतरता नसते। पण आता प्रत्येकालाच एकादशीचं व्रत करणं शक्य नसतं, त्यामुळे ह्या एकादशीचं पुण्य आपल्याला मिळावं, भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती व्हावी, यासाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं। तर त्यातलाच अगदी एक साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे। संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। तर हा उपाय कशासाठी? आपल्या जीवनातील शत्रुत्रास, शत्रुबाधा, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत तर ते सर्व संपून जावेत आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीच पैशांची कमतरता नसावी, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आज तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते, जे स्वतःच भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप आहे, त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। पाण्याने किंवा पंचामृतने करू शकतात। सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करा, तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये करा। त्यानंतर हे जे पंचामृत आहे घरामध्ये शिंपडायचं आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीला हे प्यायला द्यायचं आहे। त्याचबरोबर श्री हरी विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। तुळशीपत्र कशा पद्धतीने अर्पण करायचं? तर एक तुळशीचं पान घ्यायचं, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा, 108 वेळेस जप करू शकता आणि हे तुळशीपत्र तुम्हाला श्री हरी विष्णूंना समर्पित करायचं आहे। त्यानंतर विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे। या सर्व सेवा आज घरामध्ये करायच्या आहेत। आता सेवा करणं शक्य नसेल, म्हणजे पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी करा, कारण ज्या वेळेस हे मंत्र आणि स्तोत्र आपल्या घरामध्ये उच्चारले जातात तर त्यावेळेस सर्व त्रासातून आपली म्हणजेच नकारात्मकता जी आपल्या घरामध्ये असते तर ती सर्व संपून जात असते। त्याचबरोबर आज आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। तुमच्या आजूबाजूला जर कुठे आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला चिमूटभर हळद टाकून तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण आवळ्याच्या झाडावरती भगवान श्री हरी विष्णू एकादशीच्या दिवशी निवास करत असतात। तर त्यामुळे आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावून तिथे तुम्हाला हळद अर्पण करायची आहे। त्याचबरोबर आज तुम्हाला घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती करायची आहे। श्रीहरी विष्णूंची सेवा होईल तितकी करा, कारण योगिनी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी असते। या दिवशी दानधर्म करण्याचा प्रयत्न करा। असं म्हणता एखाद्या व्यक्तीला जरी आपण या दिवशी दान केलं तर 88,000 ब्राह्मणांना दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आहेत, तर पैशांच्या अडचणी आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं, त्यावरती ओम श्री विष्णवे नमः लिहायचं आहे आणि त्यानंतर त्यावर एक लाडू ठेवून हा प्रसाद जो आहे तर तो आपल्या बाळकृष्णाला अर्पण करायचा आहे घरामध्ये। आणि त्यानंतर हा जो लाडू आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने खायचा आहे। हा उपाय सुद्धा तुम्ही घरातील लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता। त्याचबरोबर तुळशीची जी मुळी असते तर ती पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घराला जो आपला मुख्य दरवाजा आहे तर तिथे बांधायची आहे। याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तर ह्या छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। आता त्यानंतर आपल्याला जो मुख्य उपाय करायचा आहे त्यामध्ये आपल्याला आज योगिनी एकादशीला संध्याकाळी एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे। दिवा आपल्याला बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक सांगत असतो। दिव्यामध्ये अनेक सकारात्मकता असतात। हा दिवा ज्यावेळेस आपण घरामध्ये लावतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपोआपच माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते। तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम दिवा घ्यायचा। दिवा कोणता घ्यायचा? कोणताही घेऊ शकता, मातीची पंती घ्या किंवा मग तुमच्याकडे जर पंचधातूचं असेल तर तो घ्या, चांदीचं असेल तर तो घ्या किंवा मग तुमच्याकडे पितळेचा, तांब्याचा असेल, जो धातूचा असेल त्या धातूचा तुम्ही घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याची वाट टाकायची आहे।
त्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकमध्ये तुम्हाला वरती एक मूठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळाच्या मध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. मध्ये ठेवायचं जेणेकरून ते आपल्याला दिसणार नाही आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे. दालचिनी सगट असेल तर ती टाकली तरीही चालेल. 1 लवंग, 1 वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. देवघरामध्ये लावल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. माता लक्ष्मीकडे आणि भगवान विष्णूंकडे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत की माझ्या घरामध्ये सुख, संपत्ती, आयु, आरोग्य याची बरकत होऊ दे. घरामध्ये अखंड लक्ष्मी होऊ दे. जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीही प्राप्त होऊ दे आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर होऊ दे. अशा पद्धतीची आपल्याला मागणी करायची आहे. घरातील दोषांपासून सुटका दे अशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये त्या दिव्याकडे बघूनच काही सेवा करायच्या आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला त्या दिव्याकडे बघून महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं 16 वेळेस पठण करायचं आहे. तर या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहेत. अगदी अर्ध्या तासामध्ये या दोन्ही सेवा होऊन जातात. अगदी छोटे छोटे स्तोत्र आहेत. व्यंकटेश स्तोत्रांची फलश्रुती जी आहे तर ती तुम्हाला डायरेक्टली तुम्ही 16व्या वेळेस ज्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचणार आहात तर त्यावेळेस म्हणायचे आहे. प्रथम फक्त 1 ते 8 ज्या ओव्या आहेत तर त्या वाचायच्या. फलश्रुती ही शेवट वाचायची डायरेक्ट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. नंतर या दिव्याच्या खाली जो आपण 1 रुपया आणि थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत तर ते तांदूळ आणि 1 रुपया जो आहे तर तो लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा मग तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे तुमचे थोडेफार पैसे, सोने वगैरे ठेवतात तर तिथे ठेवायचं आहे आणि दिव्यातलं सर्व साहित्य निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना घालायचे आणि बाकीचे उरलेले तांदूळ तुम्हाला तुमच्या डब्यामध्ये ज्या डब्यात तुम्ही तांदूळ टाकतात त्यामध्ये मिक्स करायचे आहे. याने कधीच घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडत नाही. पैसा कधीच कमी पडत नाही. पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होतात आणि श्रीहरी विष्णूंची कृपा होत असते. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.